वर्तन ह्या आपल्या शृंखलेमध्ये दुसऱ्या पुस्तिकेचा अभ्यास करणार आहोत. माफ करा, पुस्तिका 1 आहे, धडा दुसरा आहे. ह्या दुसऱ्या धड्याचं नाव आहे संघटनात्मक वर्तनातील नवीन नवीन कर किंवा नवनवीन कर. याचा अर्थातच इंग्रजी भाषेतील स्वरूप आहे इमर्जिंग ट्रेंड्स इन ऑर्गनायझेशनल बिहेवियर. तुम्हाला इथे पुस्तिकेचं चित्रही दिसतंय. ही पुस्तिका नंबर 1 आहे आणि धडा नंबर 2 आहे. मी आदिती समीर आज आपल्याबरोबर थोडीशी चर्चा करणार आहे की संघटनात्मक वर्तनातील नवीन कला या समूहवादी असतात किंवा त्यांचा एकमेकांशी हा वेगवेगळा एकमेकांवर ते परिणाम करत असतात किंवा सातत्याने त्या एकमेकांच्या वर्तनाला बदलतही असतात. तर या सगळ्याचा आपल्याला अभ्यास आणि उल्लेख हा निश्चित करावा लागतो. सुरू करूया पहिल्या भागापासून, म्हणजेच नेमकं संस्था किंवा संघटना म्हणजे काय आणि त्यांचं वर्तन हे कसं बदलत जातं. आता आपण इथे अगदी आताच बघितलं की लोकांचा समूह जो एका सामायिक ध्येयाने पछाडलेला असतो किंवा त्यांना एक मूळ उद्देश असतो त्यांच्या अस्तित्वासाठी. आता इथे जेव्हा आपण व्याख्या बघतो एखाद्या संघटनात्मक वर्तनाची, तेव्हा आपण मागच्या वेळी 2 वेगवेगळ्या मोठ्या व्याख्या बघितलेल्या आहेतच, परंतु तरी अजून एक व्याख्या बघायची झाली तर मरहेड आणि ग्रिफिन या दोघांनी जी व्याख्या दिली आहे ती व्याख्या अतिशय चांगली आणि समग्र अशी व्याख्या असं म्हणता येईल आपल्याला. ती व्याख्या असं म्हणते की संघटनात्मक वर्तन म्हणजे संघटनेतील मानवी वर्तनाचा अभ्यास. अतिशय सोपी अशी ही व्याख्या आहे आणि या अभ्यासामध्ये आंतरव्यक्ती वर्तन किंवा परस्पर वर्तन आणि संघटनेचे स्वतःचे असे वर्तन, म्हणजेच या 3 पायऱ्यांचा 3 टप्प्यांचा वेगवेगळ्या इथे समावेश होतो. आता अजून एखादी व्याख्या जर बघायची झाली तर स्टीफन रॉबिन्स यांनी दिलेली एक फार मोठी व्याख्या आपल्याला इथे निश्चितच अभ्यास करता येते. आणि ह्या अभ्यासामध्ये ते म्हणतात की या व्याख्येमध्ये ते असं म्हणतात की एखाद्या संस्थेची कार्यक्षमता आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी ज्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला अपेक्षित असतो त्या ज्ञानामध्ये संघटनात्मक वर्तनाची वर्णी ही लावावी लागते. आणि त्यामध्ये संघटनेतल्या व्यक्ती, त्यांचे गट आणि मुख्यत्वे रचना ही अपेक्षित असते. म्हणजे व्यक्ती, संघटनेतील व्यक्ती, आता व्यक्ती नुसते कर्मचारी असतात का तर नाही. ज्याने ती संघटना उभारलेली आहे तो प्रभावी नेता तर असतोच, परंतु त्या नेत्याला अनुसरणारे किंवा त्याला फॉलो करणारे वेगवेगळे लोक इथे आपल्याला अपेक्षित आहेत. यामध्ये आपल्याला पैसा पुरवणारे किंवा आर्थिक मदत पुरवणारे काही स्टेक होल्डर्स सुद्धा अपेक्षित आहेत. तर विविध व्यक्ती, त्यांचे गट, त्यांचे समूह आणि आपल्या संघटनेची रचना या सगळ्यांचा अभ्यास हा स्टीफन रॉबिन्स यांनी इथे अपेक्षित मांडलेला आहे, यांनी त्याची अपेक्षा केलेली आहे. आता जर याचा थोडासा आणखी खोलात जाऊन विचार करायचा झाला तर फक्त कारखाने म्हणजे संस्था का हो किंवा संघटना का हो तर नाही. शाळा, कॉलेज, विद्यापीठ किंवा बिगर शासकीय संस्था किंवा अगदी ज्याला एनजीओज म्हणतात, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स, त्या सुद्धा इथे आपल्याला अभ्यासता येतात. वेगवेगळे राजकीय पक्ष असू देत, ते सुद्धा, त्यांची सुद्धा एक संघटना असते, त्यांची एक संस्था असते आणि त्याच्याचा प्रत्येक व्यक्ती, त्याच्याचा प्रत्येक मेंबर किंवा त्याच्याचा प्रत्येक भागीदार हा एक फार मोठी भूमिका बजावत असतो आणि त्याचा एकमेकांवर परिणाम हा निश्चित होत असतो. आता ह्या संबंध वर्तनाला किंवा एक संबंध एका प्रक्रियेला, या संबंध एका वर्तन प्रक्रियेला असं म्हणता येईल, एक स्ट्रक्चर असतं किंवा एक संबंध असं एक फ्रेम ऑफ माइंड असतं किंवा त्या एका विशिष्ट प्रक्रियेनेच त्यांनी वागावं अशी अपेक्षा असते. आता ह्याच्यातनं जर बाहेर पडायचं झालं, ह्या दृष्टिकोनातून बाहेर पडायचं झालं तर त्या बदलाला आपली संस्था कशा पद्धतीने प्रतिसाद देते यावरही आपलं संबंध वर्तन हे बदलत जातं. अगदी थोड्याशा काही किंवा किंचित असं म्हणता येईल बाउंड्रीज किंवा सीमा सुद्धा इथे आपल्याला दिसू शकतात. आता जेव्हा याचा सगळ्याचा अभ्यास करतोय आपण तेव्हा आपल्याला ध्येये किंवा उद्दिष्टे ही निश्चितच अभ्यासावी लागतात.
म्हणजेच संघटनात्मक वर्तनाची उद्दिष्टे आपल्याला इथे समजून घ्यावी लागतील. आता सगळ्यात पहिलं उद्दिष्ट आहे ते वर्णन करणे. जेव्हा आपण इंग्लिशमध्ये याचा अभ्यास करतो तेव्हा आपल्या पुस्तिकेत याचा संदर्भ टू डिस्क्राईब असं म्हणलंय. म्हणजे फर्स्ट गोल इज टू डिस्क्राईब इट सिस्टमॅटिकली. अतिशय शास्त्रीय पद्धतीने, अतिशय अभ्यासपूर्वक असं वर्तनाचं वर्णन करणं हे अपेक्षित आहे. म्हणजेच पद्धतशीरपणे त्याचं स्पष्टीकरण देणं की एखादा मनुष्य असं का वागतोय याचं उगीच आपल्याला वाटेल म्हणून नव्हे, तर अभ्यासपूर्वक स्पष्टीकरण देणं आणि त्याचं योग्य ते वर्णन करणं, अचूक पद्धतीने त्याचं डॉक्युमेंटेशन करणं किंवा त्याचा अहवाल तयार करणं, कोणता कामगार किंवा कोणता कर्मचारी कोणत्या पद्धतीत कोणत्या परिस्थितीत कोणाशी कसा वागतो ह्याचा हा अतिशय शास्त्रीय असा अभ्यास आहे असं इथे म्हणता येईल. आणि हे खूपच गरजेचं असतं. समजा आपल्याला कळलं की एखादा कर्मचारी एखाद्या परिस्थितीत हा नकारात्मक पद्धतीने वागतोय आणि त्या नकारात्मक दृष्टिकोनामुळे बाकीच्या कर्मचाऱ्यांचा मनोबल दुखावतंय किंवा त्याचं खच्चीकरण होतंय असं जर आपल्या लक्षात आलं तर त्या कर्मचाऱ्याची तिथून त्या पद्धतीच्या कामातून बदली करणे किंवा त्याला चांगले विचार आणण्यासाठी त्याच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी किंवा ज्याला म्हणता येईल की धनात्मक दृष्टिकोन त्याच्या मनामध्ये आणण्यासाठी आपल्याला त्याला प्रेरणा देणं हे अपेक्षित असतं किंवा उपयुक्त ठरतं. आणि म्हणून सगळ्यात पहिला भाग जो आहे, सगळ्यात पहिलं उद्दिष्ट जे आहे ते टू डिस्क्राईब किंवा वर्णन करणे असं आहे. शास्त्रीय, शास्त्रोक्त आणि अतिशय स्पष्ट अचूक पद्धतीने हे हा अहवाल तयार करणं हे महत्वाचं असतं. आता दुसरा जो भाग आहे याच्यात त्याला टू अंडरस्टँड असं आपल्या पुस्तिकेत म्हणलेलं आहे. म्हणजेच वर्तन हे समजावून घेणे. हा माणूस असा वागला ठीक आहे, त्याचं आपण वर्णन केलं, त्या वर्तनाचं वर्णन केलं पहिल्या भागात, परंतु तो तसा का वागला हे समजून घेणं हे दुसरं ध्येय किंवा दुसरं उद्दिष्ट इथे ठरू शकतं. म्हणजे सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनाचे वर्णन केल्यानंतर आपल्याला त्या मागची कारण मीमांसा ही समजू शकते. म्हणजे पुढचा टप्पा आहे, हा दुसरा टप्पा आहे की ते संस्थेत काम करत असताना कसे वागतात, ते तिथे वाचताना कसे वागतात, का वागतात तसं, आणि जर ते अनौपचारिकरित्या वागत असताना ते कसे वागतात एकमेकांशी, या सगळ्या वर्तनाचा आढावा निश्चितच आपल्याला घेतल्यामुळे फायदा हा असू शकतो. आता तिसरा भाग जो आहे तो आहे प्रेडिक्शनचा. प्रेडिक्शन म्हणजेच आपल्याला भविष्याबद्दलचा अंदाज बांधणे किंवा भाकीत करणे असा इथे घेतलाय. आता जेव्हा अंदाज बांधायचा असतो तेव्हा हे तिसरं फार मोठं ध्येय संघटनात्मक वर्तनाचं आपल्याला इथे दिसून येतं. आणि त्याच्याबद्दलचा विचार करताना आपण असं म्हणू शकतो की व्यवस्थापनाला हा तिसरा भाग फार मोठा फार महत्वाचा ठरतो. कारण जर भविष्याबद्दलचा अंदाज बांधता आला, समजा एखादी छोटीशी टीम किंवा एखादा छोटासा गट एखाद्या फार मोठ्या प्रोजेक्टवर त्या कामावर आपल्याला पाठवायचं असेल तर ते एकमेकांशी कसं वागतील, कठीण परिस्थिती आली तर ते त्याचा सामना करू शकतील का, तत्कालीन समस्यांवर ते तोडगा काढू शकतील का, अशा पद्धतीचे आपल्याला अंदाज हा देशावरून मांडता येतो. किंवा आता काही ठिकाणी तुम्हाला माहितीच असेल की बऱ्याच वेळा बऱ्याच मोठ्या कंपन्या सुद्धा काही कर्मचाऱ्यांना कामावरून अचानक काढून टाकतात. तर अशा पद्धतीच्या एखाद्या प्रक्रियेमुळे बाकीच्या कर्मचाऱ्यांच्या मनावर होणारा परिणाम किंवा त्यांचं बदललेलं वर्तन यासारख्या गोष्टींचा अंदाज बांधणं हे आपल्याला फार महत्वाचं ठरतं. आता जर ह्या उलट विचार करायचा झाला तर आपल्या कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त प्रेरणा कशामुळे मिळेल, जास्तीत जास्त आनंददायी किंवा उत्साहवर्धक असं वातावरण आपल्याला कसं निर्माण करता येईल याबद्दलचाही भाकीत किंवा याबद्दलचाही अंदाज आपण इथे मांडू शकतो. आता या सगळ्यामुळेच आपल्याला व्यवस्थापनाला फार मोठी आणि महत्वाची मदत ही करता येते. म्हणजेच इथे आपण असं म्हणू शकतो की या सगळ्या अंदाजाला अनुसरून आपल्याला पुढच्या गोष्टींमध्ये किंवा पुढच्या प्रक्रियांमध्ये सुसूत्रताही आणता येते किंवा संभाव्य धोके सुद्धा आपल्याला इथे समजू शकतात. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जर तुम्हाला चौथा इथे दिसत असेल
तर तो आहे कंट्रोलिंग. आता कंट्रोलिंग म्हणजे नियंत्रण करणे, म्हणजे वर्तन निव्वळ वर्तनाचे वर्णन करणे नव्हे किंवा वर्तनाबद्दल आपण त्याचा अंदाज लावणे किंवा त्याला समजून घेणे एवढंच नाहीये, तर ते वर्तन काही शिस्तपूर्वक प्रक्रियांनी किंवा शिस्तबद्ध प्रक्रियांनी ते वर्तन नियंत्रित करणे हेही तितकंच महत्वाचं इथे ठरतं. कारण एका सुसूत्र पद्धतीने किंवा एका अतिशय शिस्तबद्ध लयीने आपल्याला कर्मचाऱ्यांनी काम करणं हे अपेक्षित असतं आणि त्या सगळ्यामुळे आपल्याला आपलं ध्येय पूर्तीकडे जाणं हे सोपं जातं आणि म्हणून व्यवस्थापनाला याची परत एकदा खूप मोठी मदत होते. म्हणजे संघटनेच्या हितासाठी हे फार महत्वाचं ठरतं. आता संघटनेचं हित झालं तर ते कशावर अवलंबून आहे? जास्तीत जास्त ग्राहकांवर, ग्राहकांच्या संतुष्टीवर. ग्राहकांची संतुष्टी कशावर अवलंबून आहे? तर निश्चितच कर्मचाऱ्यांच्या आनंदावर. जर कर्मचारी आनंदाने ग्राहकांना एखादी सेवा किंवा एखादं गुड हे जर पुरवत असतील किंवा एखादं प्रोडक्ट देत असतील तर निश्चितच हे आनंददायी वातावरण आपल्याला फायदेशीर हे असं ठरू शकतं. म्हणजेच या संबंध कंट्रोल किंवा वर्तनावर नियंत्रण करण्याचा जो भाग आहे त्यामुळे परत एकदा संघटना ही फायद्यात येऊ शकते. आता जर याच्यामध्ये पुढचा भाग अभ्यासाचा झाला तर आपल्याला इथे असं दिसू शकतं की आपल्याला ह्याची व्याख्या आणि त्याचे उपयोग असेही इथे बघता येतील. आता जेव्हा आपण सामाजिक विज्ञान शाखा आहे ही असं म्हणतोय तेव्हा आपल्याला असं म्हणावं लागेल की सामाजिक तर आहे आणि शिवाय विज्ञान शाखा आहे. आता एखादं विज्ञान म्हणजे एखादं सायन्स काय काय बरं करतं असा जर विचार केला तर मुख्य म्हणजे आपल्याला प्रेडिक्ट करावं लागतं, प्रेडिक्ट किंवा प्रोजेक्ट करावं लागतं. म्हणजे इथे आपण त्याचा असा संदर्भ लावला की आपल्याला त्याचा अंदाज बांधावा लागतो, त्याबद्दलचे सिद्धांत मांडावे लागतात आणि हे अंदाज आणि सिद्धांतावर निश्चितच आपल्याला भविष्याची रूपरेखा ही आखावी लागते. आता या सगळ्यामुळे आपण संघटनात्मक वर्तनाच्या अभ्यासाला एक फार मोठी विज्ञान शाखा म्हणून समजतो. परंतु त्याचबरोबर यामध्ये माणसाच्या वर्तनाचा अभ्यास आहे. म्हणजेच सामाजिक परिस्थितीमध्ये एखाद्या समूहामध्ये मानव कसं वर्तन करेल याचा हा अभ्यास आहे. त्यामुळे आपण त्याला आर्ट किंवा त्याला आपण विज्ञान तसंच सामाजिक अभ्यासक्रम किंवा असामाजिक अभ्यासाचं स्वरूप असंही इथे म्हणत असतो. आता जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास करतोय, समजून घेऊन त्याच्यावर नियंत्रणही आणावं लागतंय असं म्हणतोय, म्हणजेच आपल्याला हे समजलं पाहिजे की आंतरव्यक्ती संबंध, दोन व्यक्ती एकमेकांशी कसे वागतात आणि एकमेकांच्या वागण्यामुळे त्यांच्या वागण्यात काय वर्तन प्रकार बदलतो, ह्याचा अभ्यास इथे फारच मनोरंजक ठरतो. खरं म्हणजे एकच व्यक्ती वेगवेगळ्या समूहांमध्ये वेगवेगळ्या वेळी परस्पर भिन्न अशा प्रतिक्रिया सुद्धा देऊ शकते आणि हीच तर गंमत आहे संघटनात्मक वर्तनाच्या अभ्यासाची. म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या छोट्याशा समूहात कशी वागते आणि खूप मोठ्या समूहात कशी वागते, वरिष्ठांसमोर कशी वागते, कनिष्ठांसमोर कशी वागते आणि बरोबरच्या अधिकाऱ्यांबरोबर कशी वागते, ह्यावर हे सगळं चित्र हे अवलंबून असतं. म्हणूनच वर्तनाचं आकलन होणं हे फार महत्वाचं आहे इथे. आता या सगळ्याचा उपयोग काय होतो? आपल्याला ह्या सगळ्याचा अभ्यास केल्यामुळे गुणवत्ता, उत्पादनाची जी गुणवत्ता आहे, म्हणजे उत्पादन मग ते गुड्स असू देत किंवा सर्व्हिसेस म्हणजे सेवा असू देत किंवा वस्तू असू देत, वस्तू आणि सेवांच्या दोन्हीच्या उत्पादनांवर ह्या कर्मचाऱ्याच्या वर्तनाचा परिणाम हा निश्चितच होणार आहे. बघा, एखादा कर्मचारी जर अतिशय संतापलेला असेल, चिडलेला असेल आणि त्याच्या समोर जर एखादा ग्राहक उभा असेल तर काय परिस्थितीची किंवा काय पद्धतीची सेवा तो पुरवेल त्या ग्राहकाला हे आपल्याला साहजिकच समजू शकतं. परंतु तोच कर्मचारी जर अतिशय आनंदाने आणि चांगल्या वातावरणात किंवा अतिशय उल्हासदायक किंवा अतिशय आनंददायक अशा वातावरणात जर काम करत असेल आणि त्याला तो जे काम करतोय त्याच्याबद्दल आनंद मिळत असेल तर निश्चितच तो ग्राहक संतुष्ट झाल्याशिवाय राहणार नाही असं आपल्याला निश्चित बघता येईल.
आता जर पुढे जायचं झालं तर यामध्ये आपण काही शब्द वारंवार वापरतोय आणि ते म्हणजे पहिला म्हणजे व्यक्ती भिन्नता. आता व्यक्ती भिन्नता म्हणजे साहजिकच आहे, प्रत्येक मनुष्य हा वेगळा आहे, त्याच्या त्याच्या पद्धती वेगळ्या असतात, त्याचे विचार करण्याची शैली वेगळी असते, त्याची मानसिकता वेगळी असते, त्याची आर्थिक परिस्थिती वेगळी असते आणि ह्या सगळ्याचा अभ्यास हा आपल्याला संघटनात्मक वर्तनामध्ये निश्चितच करावा लागतो, कारण त्याच्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येत नाही. म्हणजेच दोन व्यक्ती समान असू शकत नाहीत हे जर आपण स्वीकारलं तर त्या दोन्ही व्यक्तींच्या वर्तनाचा होणारा परिणाम हा आपल्याला अभ्यासावा लागतो. आता जर आपल्याला एखाद्या कारखान्याची किंवा एखाद्या संस्थेची उन्नती अपेक्षित असेल किंवा वृद्धी अपेक्षित असेल, वाढ अपेक्षित असेल, तर निश्चितच सगळ्या कर्मचाऱ्यांच्या विचारांमध्ये एकवाक्यता किंवा सुसूत्रता आणण्याचं काम हे व्यवस्थापनाचं असतं. आणि म्हणून व्यक्ती भिन्नता जरी असली तरी सुद्धा व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टिकोनातून आपल्याला एकच विचार हा अपेक्षित असतो आणि म्हणून त्या सगळ्या व्यक्तींना, त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना, त्या सगळ्या स्टेक होल्डर्सना असे ते म्हणता येईल, एकत्रितरित्या आणून त्यांना एकाच ध्येयासाठी काम करायला लावण्याचं महत्वाचं कार्य हे ऑर्गनायझेशनल बिहेवियर किंवा संघटनात्मक वर्तनाच्या अभ्यासामुळे आपल्याला शक्य होतं. दुसरा भाग जो आहे तो आहे कार्यपद्धतीतील बदलाचा प्रभाव. म्हणजेच काही बदल हे सारखे घडत असतात, त्याची कारणही आपल्याला शोधावी लागतात आणि त्याच्यामुळे होणारे परिणामही आपल्याला सोसावे लागतात. आता थोडक्यात सांगायचं झालं तर जर आपण बदललो नाही तर म्हणजे जसं जसं तंत्रज्ञान पुढे जाईल, जसे जसे आपल्याला यांत्रिक बदल करावे लागतात किंवा काही वेळा आपण डिजिटल वर्ल्ड म्हणतोय त्यामध्ये काही महत्वाचे बदल घडलेले आहेत, तर हे बदल जर आपण अपेक्षित किंवा त्याचा अंदाज बांधला नाही आणि अंगीकारले नाही त्याच्यामुळे होणारे बदल, तर मात्र आपल्याला फार मोठे तोटे हे सहन करावे लागतात. मी अतिशय छोटं इथे उदाहरण घेते. जेव्हा आपल्याला कोरोना कालावधीत खूप मोठ्या संकटांना, आव्हानांना तोंड द्यावं लागत होतं, तेव्हा काही कारणांनी आम्ही केप्र ह्या मोठ्या फार नावाजलेल्या कंपनीच्या एका मोठ्या उच्च पदस्थाशी संवाद साधला होता. तेव्हा त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने आम्हाला समजावून सांगितलं होतं की आमचा ना खूप मोठा हत्ती आहे आणि तो थोडा पुढे जातोय. पटकन बदल आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये करता आलेले नाही. म्हणजे त्यांच्या मानसिकतेमध्ये पटकन बदल हे घडवून आणता आले नाही आणि त्यामुळे खूप वेळ गेला त्यांना डिजिटल प्रक्रिया अनुसरायला. म्हणजेच जेव्हा कोरोना महामारी आली तेव्हा केप्रचे वेगवेगळे जे प्रोडक्ट्स होते किंवा जे वेगवेगळ्या वस्तू होत्या, जे वेगवेगळी उत्पादनं होती, ती डिजिटल प्लॅटफॉर्मवर म्हणजेच आपल्या आंतरजालाद्वारे उपलब्ध नव्हती. आता ती उपलब्ध करून देण्यासाठी ज्या पद्धतीचं नेटवर्किंग किंवा जाळं हे तयार करावं लागलं त्याला वेळ गेला आणि तिथे आर्थिक नुकसान किंवा तोटा हा कंपनीला सहन करावा लागला. अर्थातच या तोट्यातूनही पुढे जाऊन कंपनीने परत फायदा होईल अशी उत्पादनं निश्चितच तयार केली आणि तो तोटा भरून काढला हे न सांगणे, परंतु त्याचं एखादं कारण आणि त्याचा परिणाम हा आपल्याला इथे अभ्यास करावा लागतो. जर आपण पटकन बदललो नाही, म्हणजे जर संशोधन करून आपण येणाऱ्या परिस्थितीचा अंदाज बांधून जर बदललो नाही तर त्यामुळे तोटा हा निश्चित होऊ शकतो. आता दुसरा जर भाग इथे बघायचा झाला तर संघटनात्मक वर्तनाच्या अभ्यासामुळे निव्वळ संघटनेसाठी नाही तर प्रत्येक व्यक्तीसाठी सुद्धा हे फायदेशीर असतं. म्हणजेच ती व्यक्ती, एखादा कर्मचारी नवीन टेक्नॉलॉजी शिकतो, त्याला नवीन स्किल किंवा कौशल्य हे शिकायला मिळतं किंवा तो आणखी 4 नवीन वेगवेगळ्या टीम्सची किंवा छोट्या समूहांशी हा संपर्कात येतो किंवा बोलतो, त्यांचे विचार, त्यांचे दृष्टिकोन हे त्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतो. आता या सगळ्यांसाठी एका खूप मोठ्या समन्वयाची ही अशी गरज असते आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की संशोधन आणि त्याचे उपयोजन तर आहेच, परंतु एका व्यक्तीसाठी सुद्धा हे खूप फायदेशीर ठरतं.
आता समजा एखादी कंपनी किंवा एखादी संस्था ही आंतरराष्ट्रीय वाढीसाठी प्रयत्न करत असेल आणि जर एखाद्या मॅनेजरला किंवा एखाद्या व्यवस्थापकाला नवीन किंवा परकीय भाषा ही शिकावी लागत असेल त्याच्यासाठी, तर निश्चितच त्या व्यक्तीसाठीही हे खूप फायदेशीर ठरतं. नवीन संस्कृती, नवीन भाषा, नवीन टेक्नॉलॉजी ही त्याला अवगत होते. तर अशा पद्धतीने अतिशय तर्कशुद्ध विचारसरणीला अनुसरून आपल्याला पुढे जाण्याची इच्छा असणं आणि समाजाचा प्रभाव सहन करत पुढे जाणं, तांत्रिक किंवा तंत्रज्ञानाचे जे बदल आहेत ते अनुसरून, ते आपल्याला आपल्या प्रक्रियेत समाविष्ट करून हे जर आपल्याला वाढीसाठी पुढे जाता आलं, या वाढ ही आपल्याला मिळवता आली, तर हे फार मोठं कौतुकास्पद काम असं निश्चितच होत असतं. आता याच्या पुढे जर आपण गेलो तर व्यावसायिक संस्था म्हणजे नेमकं काय हे परत एकदा आपण थोडंसं बघूया. हे एखादी संस्था ही व्यक्तींचा समूह असते, म्हणजेच ते एकमेकांशी सातत्याने संपर्कात असतात, एकमेकांना प्रभावित करत असतात. त्यांची सामायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपल्याला काम करावं लागत असतं. म्हणजे त्यांना एक प्रकारची प्रेरणा देऊन किंवा त्याचं एक ध्येय असं सुनिश्चित करून त्याच्यासाठी त्यांनी काम करावं, याच्यासाठी त्यांना उद्युक्त करावं लागतं. त्याच्या पुढे जर आपण बघितलं तर क्रियाकलाप ओळखण्यासाठी किंवा गटबद्ध करण्यासाठी जी कंटिन्युअस जी प्रोसेस असते किंवा एखादी प्रक्रिया ज्याला आयडेंटिफिकेशन असं म्हणतात आणि इंटिग्रेशन त्याच्यासाठी म्हणजे समन्वय साधणं, एखादी प्रक्रिया ओळखून त्यासाठी लागणाऱ्या सर्व साधन संपत्तीचं, मग ते मानव असू दे किंवा यंत्र असू दे किंवा तंत्रज्ञान असू दे किंवा आर्थिक असू दे, त्या सगळ्यांचा समन्वय साधून आपल्याला पुढे जाण्यासाठी या सगळ्या गोष्टींची गरज असते. आता या उपक्रमांमध्ये आपल्याला निश्चितच एक सुसूत्रता किंवा समन्वय हा साधावा लागतो. आता जर औपचारिक आणि अनौपचारिक असा जर भाग इथे बघितला तर निश्चितच एखाद्या कर्मचाऱ्याचा वाढदिवस असेल तर तो खूप आनंदाने साजरा करणे किंवा एखादा सण असेल तर तो सगळ्यांनी एकत्र येऊन साजरा करणे, ह्या अनौपचारिक संबंधांमुळे त्या गटामधील किंवा व्यक्तींमधील जे संबंध आहेत ते खूप चांगले होतात आणि एक टीम म्हणून, एक समूह म्हणून ते खूप चांगल्या गुणवत्तेला हे अनुसरतात असं आपल्याला दिसून येतं. आता या सगळ्यासाठी एका खूप खंबीर अशा नेतृत्वाची गरज असते, हे निश्चितच. म्हणजेच आपला बॉस जर आपल्याला किंवा आपला जो लीडर असतो तो जर आपल्याला प्रभाव त्याचा पडत असेल आपल्यावर किंवा त्याचं नेतृत्व हे अतिशय वाखाणण्यासारखं असेल तर आपल्याला त्याचा फायदा झालेला नक्की दिसून येतो. आता थोडस पुढे जाऊया. इथे भारतीय विचारधारा म्हणजेच ऑर्गनायझेशनल बिहेवियर इन इंडियन कॉन्टेक्स्ट असा जर विचार करायचा झाला तर आपल्याला 3 वेगवेगळ्या विचार प्रक्रियांबद्दल आपली पुस्तिका अवगत करत असते आणि यामध्ये पहिलं आहे ते रेप्लिकेशन. आता रेप्लिकेशनचा मराठी आपण अनुकरण असं म्हणूया इथे. तर ह्या अनुकरणामध्ये काय आहे तर रेप्लिकेशन म्हणजे पुस्तकात आपल्या असं लिहिलेलं आहे की वेस्टर्न कल्चर म्हणजे पाश्चात्य संस्कृतीमध्ये ज्या पद्धतीने ऑर्गनायझेशनल बिहेवियरचा अभ्यास केला गेला किंवा संघटनात्मक वर्तनाचा अभ्यास केला गेला तसाच्या तसा आपण भारतीयांनी तो उचलला. ही होती पहिली पातळी किंवा पहिली फेज किंवा असं म्हणता येईल की 1967 किंवा अगदी लिपिट आणि विट्स यांचा जो अभ्यास आहे 1943चा, या सगळ्यांमधून आपल्याला असं दिसू शकतं की भारतीय विचारधारा ही अनुकरण करण्यास आपल्याला लागते. म्हणजे निव्वळ आपण पाश्चात्यांचं अनुकरण करतो असंच नाही, तर तुम्हाला जर माहिती असेल तर थोडस हुकुमशाही पद्धतीने आपल्याकडच्या संस्था ह्या आपण चालवत असतो. आता याबद्दलचा आणखी थोडा विचार आपण पुढच्या एका स्लाइडमध्ये नक्की करूया, जिथे विचारधारांबद्दल आपण बोलणार आहोत आणि तेव्हा आपण ह्या वैचारिक अभ्यासांमध्ये वेगवेगळ्या सिद्धांतांचा अभ्यास करताना आपल्याला हा हुकुमशाही सिद्धांत किंवा आपल्याला आधारात्मक सिद्धांत किंवा काळजीवाहू सिद्धांत याचा आपल्याला विचार करता येईल. म्हणजेच अनुकरण करणे, कोणाला तरी फॉलो करणे हे आपल्याला खूप सोप्या पद्धतीने फॉलो करता येतं. आता जर दुसरा भाग बघितला तर इथे आहे डिसेंटॅचमेंटचा म्हणजेच विलगीकरणाचा.
तर इथे विलगीकरणासाठी निश्चितच असं म्हणलं जातं की आपल्याला वर्क अँड लाईफ बॅलन्स म्हणजेच आयुष्य आणि कार्यालयीन काम याच्यामध्ये फार फरक हा करता येत नाही. कित्येक लोक हा ऑफिस मधला किंवा कार्यालयातला जो ताण असतो तो घरच्यांवर काढतात किंवा घरच्यांचा जो ज्या पद्धतीने त्यांचा संवाद साधलेला असतो त्याचा प्रभाव त्यांच्या कामावर पडत असतो. तर ह्यासाठी आपल्याला ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी करणं हे फार महत्वाचं ठरतं आणि म्हणून आपल्याला इथे असं निश्चित करावं लागेल की भारतीय विचारधारेला अनुसरून आपण काही रिलॅक्सेशन टेक्निक्स किंवा जेव्हा जेव्हा म्हणता येईल की रेस्ट अँड रिलॅक्सेशन एक ताण मुक्त वातावरण हे आपल्याला निर्माण करून द्यावं लागतं जेव्हा आपण एखाद्या कारखान्याची किंवा एखाद्या संस्थेच्या बद्दल आणि त्याच्या विकासाबद्दल हा विचार करत असतो. तर ह्या सगळ्याबद्दल सिन्हांनी 1990 साली 1985 साली सुद्धा अर्थातच फार मोठा अभ्यास आपल्या भारतीय विचारधारेमध्ये करून ठेवलेला आहे. आणि तिसरा भाग जो आहे त्यामध्ये असं म्हणलं जातं चक्रवर्ती सरांचा हा अभ्यास आहे आणि चक्रवर्ती सर असं म्हणतात की समग्र विचार करावं असा वेगवेगळा विचार करून आपल्याला शक्यता नाही. तर आपल्याला आपल्या मानसिक आणि आध्यात्मिक या विचारधारेवर भारतीय विचारधारा किंवा भारतीय शैक्षणिक विचारधारा ही फार मोठी आहे आणि किंवा ज्ञानधारा ही फार मोठी आहे आणि या सगळ्याचा समग्र विचार केल्याशिवाय किंवा होलिस्टिक इंटिग्रेटेड असा विचार केल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येणार नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला भारतीय मूल्य जी आहेत त्यांचा विचार करून आपल्या प्रक्रिया या ठरवाव्या लागतात. अर्थातच त्यामध्ये चित्तशुद्धी आहे म्हणजे सेल्फ डिसिप्लिन आहे, सेल्फ रिस्ट्रेंट आहे. आता ह्यामध्ये असं निश्चित विचार करता येईल की प्युरिफिकेशन ऑफ माइंड चित्तशुद्धी ज्याला म्हणता येईल तर ह्याचा विचारही त्यांनी पुढे मांडलेला आहे. म्हणजेच मी परत एकदा म्हणते की मानसशास्त्र आणि अध्यात्म या दोन्हीचा थोडासा भाग इथे आपल्याला अभ्यासाला लागतो. आता जर पुढे जायचं झालं तर आपल्याला एक उदाहरण इथे निश्चित घ्यावं लागतं. या उदाहरणामध्ये तुम्हाला एक खूप साधा सोपा माणूस दिसतोय. जर तुम्हाला चित्र दिसत असेल तर या चित्रात ही व्यक्ती एका छानशा सायकलवरून एखाद्या खेडेगावात असावी असा आपला अंदाज आहे. पण मित्रमैत्रिणींनो तुम्हाला मला सांगायचंय विशेष करून या व्यक्तीबद्दल निश्चित माहिती करून घ्या कारण हे मालक आहेत 7,000 करोड रुपयाचा नफा असलेली व्यक्ती आहे. बघा त्यांच्या आचरणातून आपल्याला असं वाटेल का की ही एवढ्या मोठ्या कंपनीचे हे मालक आहेत. त्यांच्या कंपनीचं नाव आहे झोहो आणि हे आहेत श्रीधर वेंबू. आता हे दक्षिण भारतातील खूप मोठं नाव आहे. तुम्हाला जर माहित असेल तर अतिशय साध्या आचरणातून अगदी शेतकऱ्याच्या सारखं आयुष्य हे जगतात. सकाळी 4 वाजता उठून आपल्या अमेरिकन क्लायंटशी बोलून मग ते त्यांच्या स्वतःच्या शेतावर जातात असे उल्लेख आणि असं त्यांच्या इंटरव्ह्यू मधून आपल्याला निश्चित त्यांच्याशी साधलेल्या संवादातून आपल्याला निश्चित सापडेल. आता ही कंपनी हे चित्र फक्त अभ्यासासाठी घेतलेली आहे आंतरजालाच्या मदतीने. जर तुम्ही इथे बघितलं तर वेंबू सर स्वतः तर अतिशय साधी अशी विचारसरणी आणि आचारसरणी तर अनुसरतातच परंतु त्यांनी एक खूप वेगळं मॉडेल इथे ऑर्गनायझेशनल बिहेवियरचं मांडलेलं आहे. ते काय करतात माहितीये पूर्ण पदव्युत्तर किंवा पदवीधारक अशा लोकांना ते घेतच नाही. ते म्हणतात ठीक आहे आम्हाला नवीन पिढी पाहिजे, नवीन विचार करणारी शक्ती पाहिजे. हा तुम्हाला जर असं वाटत असेल ना की हा माणूस शेतकरी आहे आणि म्हणून त्यांनी शेतीशी संबंधित कंपनी स्थापन केली आहे तर मुळीच नाही मित्रमैत्रिणींनो. त्यांनी सॉफ्टवेअरची कंपनी ही इथे उभारलेली आहे आणि HP सारख्या मोठ्या कंपन्यांना फार मोठी टक्कर त्यांची कंपनी सातत्याने देत आहे. B2B बिझनेसवर त्यांचा खूप मोठा ताबा आहे आणि जर तुम्ही बघितलं तर 10वी आणि 12वी नंतर म्हणजे शाळेमध्येच ते त्या विद्यार्थ्यांना हे हेरून ठेवतात, त्यांच्यातले कौशल्य हे शोधून ठेवतात आणि त्यांना 6 महिन्यांचं प्रशिक्षण देऊन
त्यांना आपल्या कंपनीमध्ये निश्चितच जॉब ऑफर करतात. आता हे खूप वेगळ्या हा खूप वेगळ्या पद्धतीचा विचार आहे आणि अशा पद्धतीचा विचार आपल्या कर्मचाऱ्यांसाठी करणं हेही खूप वेगळं आहे आणि हे भारतीय उदाहरण निश्चितच तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. म्हणजेच व्यावसायिक संघटना उभारताना निव्वळ स्वतःला नफा मिळेल असं नव्हे, तर सगळ्या कर्मचाऱ्यांचा विकास इथे साधावा असं इथे अपेक्षित असतं. जसं आता इथे बघत असाल तुम्ही तर तुम्हाला दिसेल की अनुपस्थितीचे प्रमाण जर असा आपण विचार केला तर ह्यामध्ये का बरं अनुपस्थितीमध्ये जास्त प्रमाण असेल किंवा काय काय पद्धतीमुळे लोक सोडून जात असतील एखादी स्पेसिफिक कंपनी किंवा एखादी विशिष्ट कंपनी, तर कदाचित असमान मोबदला असेल किंवा मर्यादित कारकिर्दीच्या संधी असतील किंवा नोकरीचे स्वरूप अगदीच जुळत नसेल किंवा अतिशय कंटाळवाणं काम असेल किंवा कामाचा अतिरिक्त भार असेल किंवा कार्य आणि जीवन याचं जे असंतुलन असेल त्याच्यामुळे त्रास होत असेल किंवा कामाचे तास असतील ते खूप अवघड असतील किंवा मध्यरात्रीची कार्याची वेळ किंवा पहाटेची असेल किंवा एक सूत्रीपणा असेल कामात, एकसारखेपणा असेल किंवा संघटनात्मक अस्थिरता असेल किंवा पगारवाढ होत नसेल, पदोन्नती होत नसेल, तर यात कितीतरी कारणं असतात, अशी कितीतरी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा असतात आणि त्यानुसार ताण व्यवस्थापन हे आपल्याला करता आलं पाहिजे. कर्मचाऱ्यांचा सहभाग हा निर्णय प्रक्रियेत झाला पाहिजे. त्यांचं श्रमविभाजन हे योग्य पद्धतीने स्थाननिश्चितीवर केलं गेलं पाहिजे. या सगळ्याचा विचार हे ऑर्गनायझेशनल बिहेवियर हे करत असतं. जेव्हा कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याची वेळ येते तेव्हा ती खर्चाच्या बचतीसाठी असते किंवा विलिनीकरणासाठी असते किंवा आर्थिक संकटांमुळे असतं, परंतु त्यामुळे बाकीच्या कर्मचाऱ्यांवर होणारा परिणाम हा आपल्याला बघावा लागतो. जसं मी मगाशी म्हणलं की कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती जर जास्त असेल तर त्यासाठी काय बरं पद्धतीची अभ्यास गरजेचा असतो, तर नोकरीत असमाधान असेल तर ते का आहे किंवा प्रेरणेचा अभाव असेल कामाच्या ठिकाणी, तसंच संघ सदस्यांचं जर असहकार असेल, कोणी मदत करत नसेल किंवा अतिरिक्त ताण आहे, वैयक्तिक काही समस्या असतील, आरोग्याच्या समस्या असतील किंवा वैवाहिक आयुष्यात त्यांच्या समस्या असतील, तर या सगळ्यांमुळे या गैरहजेरीचा मागोवा ठेवणं, त्यांनी जर चांगली उपस्थिती आली किंवा चांगल्या पद्धतीचं वर्तन केलं तर त्यासाठी बक्षीस देणं, त्यांच्या एखाद्या विशिष्ट वर्तनाची कारणं ओळखून त्या पद्धतीच्या समस्येला, जर एखादी समस्या असेल तर त्या समस्येला कुशलतेने आपल्याला हाताळता हे आलं पाहिजे. आणि याचा सगळ्याचा अभ्यास हा आपल्या संघटनात्मक वर्तनाच्या म्हणजे ऑर्गनायझेशनल बिहेवियरच्या अभ्यासामध्ये हा निश्चित होतो. कामाच्या तासांमध्ये लवचिकता निर्माण करता आली तर खूप फरक पडतो. वार्षिक सुट्ट्या आपण त्यांना देऊन प्रोत्साहित करू शकतो किंवा त्यांच्या निरोगीपणासाठी किंवा आरोग्यदायी आयुष्यासाठी आपण काही कार्यक्रम हे राबवू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला त्यांचा जास्तीत जास्त विचार करावा लागतो. जसं आपण म्हणलं की इथे तत्वज्ञान किंवा सिद्धांत आहेत वेगवेगळे, कामगारांचा विचार करावा लागतो, आपल्याला सगळ्याच कर्मचाऱ्यांचा विचार करावा लागतो. तंत्रज्ञान हे निश्चितच बदलत जाणार आहे आणि ही सगळी व्यवस्थापकाची जबाबदारी असते की सारखं त्यांचं वर्तन हे नोट डाऊन करणं किंवा बघणं, त्याची वर्णनं करणं, त्याचं रोजच्या कार्यात म्हणजे दैनंदिन कार्यामध्ये त्याचा उपयोग करणं की ते कशा पद्धतीने कोण वागतंय आणि तो कुठे जॉब फिट आहे हे बघणं ऑर्गनायझेशनल बिहेवियर मध्ये खूप फरक पडतो. वर्तनाचे प्रकार, संप्रेरणात वाढ हे ह्या सगळ्या पद्धतींमुळे आपल्याला इथे व्यवसाय वृद्धी ही निश्चित घडवून आणता येते. आता एकच ध्येय एकत्र असण्याचा मागे परिश्रमपूर्वक आपल्याला आराखडा हा करून मग त्याच्याबद्दलचा ऍक्शन्स किंवा त्याच्याबद्दलची कृती ही करावी लागते. जसं मी मगाशी म्हणलं की हे 5 महत्वाचे सिद्धांत आपल्याला इथे अभ्यास करता येतील. पहिला जो आहे तो हुकुमशाही सिद्धांत आहे. आता हुकुमशाही सिद्धांतामध्ये एकच लीडर असतो किंवा एकच नेतृत्व असतं आणि त्यामध्ये सत्ता, अधिकार असे शब्द फार मोठे असतात. वरिष्ठांवर कनिष्ठ हे फार मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात आणि आज्ञाधारक कनिष्ठ हा चांगला असं समजला जातो. मूलभूत गरजा इथे पूर्ण होतील याची शाश्वती नसते आणि कमीत कमी पगारात जास्तीत जास्त एक्सप्लॉयटेशन असं हुकुमशाही सिद्धांतानुसार हा
ऑर्गनायझेशनल बिहेवियरचा अभ्यास होतो. दुसरा जो आहे तो काळजीवाहू सिद्धांत असतो. तिथे आर्थिक साधनं याच्याबद्दल जास्त विचार केला जातो. ते पैशाबद्दल जास्त बोललं जातं. संस्थेवर इथे अवलंबून असतात कर्मचारी आणि सुरक्षितता आणि काही इतर फायदेही त्यांना मिळू शकतात. परंतु काही वेळा निष्क्रिय सहकार्य असं आपल्याला इथे बघता येतं. निष्क्रिय सहकार्य कसं असतं हे आपल्याला थोडंसं अभ्यासपूर्वकच जाणून करून घ्यावी लागेल. तिसरा जो भाग आहे तो आधारात्मक सिद्धांताचा आहे, जिथे नेतृत्व हे सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जात असतं. सगळ्यांच्या विकासाचा इथे भाग असतो आणि सगळ्यांचा आधार घेऊन एकमेकांना पुढे नेण्याचं जे ध्येय असतं हे तिथे चांगलं साधलं जातं. इथे शैक्षणिक सिद्धांतामध्ये काही लोक याला महाविद्यालयीन सिद्धांत असंही म्हणतात, परंतु मला शैक्षणिक सिद्धांत असा हा जास्त योग्य शब्द वाटला. यामध्ये एक सांघिक कार्य आणि भागीदारी याचा आधार हा फार मोठ्या प्रमाणावर घेतला जातो. स्वयंशिस्तीवर इथे भार दिला जातो आणि तसे जबाबदारीने वर्तन हे केलं जातं. आणि शेवटचा जो सिद्धांत आहे SOBC म्हणजेच स्टिम्युलस, ऑर्गॅनिझम, बिहेवियर आणि निश्चितच कॉन्सिक्वेन्सेस म्हणजेच प्रेरणा, सूक्ष्मजीव, वर्तन आणि परिणाम असं इथे आपल्याला म्हणता येईल. आता या सगळ्यामध्ये होणारा सिद्धांत आणि संघटनात्मक वर्तन याचा अभ्यास आपल्याला थोडा बारकाईने पुढच्या धड्यामध्ये करावाच लागणार आहे. जर आपण पुढे गेलो तर असं म्हणता येईल की माहिती आणि तंत्रज्ञान सारखं बदलतंय. म्हणजे कुठली गोष्ट ही थांबून राहत नाही. एखाद्या हॉटेलनी जर होम डिलिव्हरी दिली नसेल पॅन्डेमिकच्या काळात या महामारीमध्ये, तर त्यांना फार मोठ्या तोट्याला निश्चितच सामोरं जावं लागलं असेल. जर माहितीचं वितरण म्हणजे सगळ्यांना माहिती उपलब्ध करून देणं, ती सहज उपलब्ध करून देणं, कार्यप्रणालीत सुसूत्रता आणणं, एक फ्लो चार्ट करणं किंवा एक ब्लू प्रिंट करणं, एक आराखडा तयार करणं आणि त्याप्रमाणे वागणं हे इथे अपेक्षित असतं. नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करणं आणि तिथे वर्चस्व मिळवणं हे आपल्याला करता येतं फक्त माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आधाराने आणि त्याचबरोबर वर्तनाच्या अभ्यासाने. म्हणजे वर्तनाचा अभ्यास आणि तंत्रज्ञानाची प्रगती या दोन्हीच्या एकत्रीकरणामुळेच आपण हे साध्य करू शकतो. जर आपण बदलत्या प्रवाहांचा जास्त अभ्यास केला इथे तर आपल्याला असं दिसून येईल की जागतिकीकरणाचा प्रभाव हा फार मोठ्या प्रमाणावर पडलेला आहे. सगळ्यांवरच भिन्नता वाढली आहे, वेगवेगळ्या संस्कृतीची आपल्याला जाणीव होतीये, वेगवेगळ्या विचारांची, विचारशैलींची आपल्याला ओळख होते आणि म्हणून तांत्रिक प्रगती बरोबरच आपल्याला नैतिक मूल्यांची जाणीव ही ठेवायलाच हवी. अर्थातच बऱ्याच ठिकाणी त्याची उणीवच असते असं निश्चित आपल्याला म्हणता येईल, परंतु त्या नैतिक मूल्यांची जाणीव ठेवून जसं आपण म्हणतो की भारतीय विचारधारा ही एक फार मोठ्या मूल्यांवर किंवा फार मोठ्या प्रकारच्या एका ध्येयावर अवलंबून असते आणि त्याच्यासाठी आपल्याला याचा अभ्यास करणं हे अपेक्षित आहे. आता जागतिकीकरणाचे परिणाम म्हणलं तर इथे मी अगदी छोटं चित्र या अभ्यासासाठी घेतलेलं आहे अंतर्जालाद्वारे. तर ह्या चित्रात तुम्हाला एक टॅक्सी दिसते किंवा कॅब दिसते आणि एक ग्राहक दिसतोय. तर ह्या पद्धतीच्या सेवा आपल्याला जागतिकीकरणामुळे फार चटकन ओळखीच्या झाल्या हे निश्चितच. परंतु त्याचप्रमाणे जर तुम्हाला माहिती असेल तर आता मी इथे फक्त एका कंपनीचं नाव घेत नाहीये, परंतु एका फार मोठ्या भारतीय कंपनीत असं आढळून आलेलं आहे की त्यांचे जे मालक आहेत ते रात्री 2-2 वाजता त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मीटिंग्सना किंवा त्यांच्या पूर्ण अहवालासंदर्भात चर्चा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना बोलवतात. त्यांच्यावर त्यांचे पगार कापले गेलेले आहेत किंवा त्यांना अतिशय जास्त काम हे 3 महिन्याचं काम 1 महिन्यात पूर्ण करा अशा पद्धतीची टार्गेट्स दिली गेलेली आहेत. तर अशामुळे निव्वळ त्यांचं मनोबल हे खचत नाही, तर त्या संबंध कंपनीच्या फायद्यावर हा निश्चितच परिणाम होतो. म्हणजे निश्चितच ती कंपनी तोट्यात जाताना आपल्याला दिसते जर त्याचं आपल्याला त्यांच्या फायनान्शियल किंवा आर्थिक आकडेवारीनुसार म्हणता आलं तर. पुढच्या भागात आपण त्याच्याबद्दलची केस स्टडी निश्चितच घेऊया. तर परकीय भाषा आणि जीवनशैलीचं ज्ञान आपल्याला वेगवेगळ्या संस्कृतींचं ज्ञान होत असतं. ग्राहकांना काय नेमकं हवंय याची आपल्याला जाणीव करून घेता येते आणि हे सगळं सहज आणि सोपं झालंय जागतिकीकरणामुळे म्हणजे ग्लोबलायझेशनमुळे.
वैश्विक पर्यावरणाचे आकलन, म्हणजे बाकीच्या कंपन्या काय ऑफर करतायत, आपल्याला सबस्टिट्यूट म्हणजे दुसरं एखादं उत्पादन आपल्याला इथे वापरता येईल का, किंवा एखादी दुसरी कंपनी आपल्याला हीच सेवा कमी खर्चात ही उपलब्ध करून देऊ शकेल का, मग ते तसं करतायत तर आपले ग्राहक त्यांच्याकडे जातील का, या सगळ्याचा विचार, जाणीव आणि त्यानुसार आचार किंवा आचरण हे अपेक्षित असतं. या सगळ्याला धरून पुढे जाताना कर्मचाऱ्यांचा विकास हा ओघाने आलाच, तो करावाच लागतो, त्याचा विचार हा करावाच लागतो. आणि म्हणून TCS असू दे किंवा विप्रो असू दे, अशा सगळ्या मोठमोठ्या कंपन्या, भारतीय कंपन्या ह्या आपल्या कर्मचाऱ्यांना पुढील शिक्षणासाठी सुद्धा मोठमोठ्या स्कॉलरशिप्स ह्या देत असतात. नवीन नवीन कल्पना आणि आर्थिक विकास हा जर साधायचा असेल तर आपल्याला कर्मचाऱ्यांच्या वर्तनाचा अभ्यास हा करावाच लागतो. आता कार्यसंस्कृतीमध्ये की म्हणजे वर्क कल्चर मध्ये काय प्रकारच्या बदल होत आहेत याचा आपण एक थोडक्यात मागोवा घेऊया. जर तुम्ही लक्षात आणलं असेल तर आपल्याला असं दिसून येईल की वेळा कामाच्या या बदलत आहेत, कारण मल्टीनॅशनल्स मध्ये किंवा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय भागांमध्ये कामाच्या वेळा बदलत आहेत, स्वरूप बदलत आहे, फक्त ऑनलाईन काम करावं लागतंय, डिजिटल काम करावं लागतंय, ठिकाण बदलतंय, वर्क फ्रॉम होम असू शकतं, म्हणजे घरून काम करण्याची जी मुभा वेगवेगळ्या कंपन्या देत आहे ते असू शकतं. मग त्याच्यामुळे वेळा, स्वरूप आणि ठिकाण जर बदललं तर निश्चितच सहकारी पण बदलत आहेत. म्हणजे काही टीम्स किंवा काही छोटे ग्रुप असे आहेत किंवा समूह असे आहेत की जिथे एक कर्मचारी जपान मधला, दुसरा आफ्रिकेमधला आणि तिसरा दक्षिण अमेरिकेतला आहे, आणि त्यामुळे त्यांचं वागण्याचा, त्यांचा बोलण्याचा हा वेगवेगळ्या पद्धतीचं वर्तनाचा अभ्यास करणं हे इथे महत्वाचं झालेलं आहे. नियम आणि कायदे हे बदलत आहेत, आणि याच्याबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला या नवीन नवीन कलांचा अभ्यास हा करायलाच पाहिजे. म्हणजे लिंग सापेक्षता आणि लैंगिक छळ याच्याबद्दलची जास्त जाणीव ही आपल्याला इथे करून घ्यावीच लागते. त्याच्याबद्दलचे बदलणारे नियम आपल्याला निव्वळ आपल्यालाच नव्हे तर आपल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्याबद्दलच्या एक अहवाल आपल्याला द्यावा लागतो, किंवा त्याबद्दलच एक जागरूकता आपल्याला निर्माण करावी लागते. आता तुम्हाला इथे सांगायला काहीच हरकत नाही की जर वेगवेगळ्या कल्चर्समध्ये, वेगवेगळ्या देशांच्या लोकांच्या सहभाग असलेल्या समूहामध्ये आपण काम करत असो तर त्यांच्या मानसिकतेमध्ये हा वेगवेगळा बदल असतो. म्हणजे अगदी संबोधण्यापासून, नावापासून, कसा तुम्ही दुसऱ्याला संबोधताय त्यापासून सुद्धा ते अगदी वेगवेगळ्या कृतींपर्यंत असं ह्या इथे छळामध्ये त्याचा उल्लेख हा होऊ शकतो. गुणवत्ता वृद्धीसाठी वेगवेगळी स्किल्स किंवा कौशल्य निर्मिती, कौशल्यांमध्ये वाढ, वेगवेगळी ते कर्मचाऱ्यांची भिन्नता आणि त्यांचा विकास हे सगळ्यात महत्वाचं, त्यांच्या नैतिक मूल्यांचा आदर आणि आचरण, आणि कंटिन्युअस म्हणजे सातत्याने बदलणाऱ्या परिस्थितीत अतिशय चांगलं, सुयोग्य, सुसूत्र असं व्यवस्थापन हे इथे महत्वाचं ठरतं. काम आणि आयुष्याचा किंवा काम आणि जीवनाचा समतोल हे तर हवंच. म्हणजे ह्या डिजिटल वर्ल्ड मध्ये, डिजिटल जगामध्ये आपल्याला खूप मोठी आव्हानं ही पेलायची आहेत असं आपल्याला निश्चितच म्हणता येईल. आणि ह्या सगळ्याचा अभ्यास हा आपल्याला ऑर्गनायझेशनल बिहेवियर मध्ये पूर्णपणे करायचा आहे. पुढचे काही दिवस आपण ह्यावरच आपलं लक्ष हे केंद्रित करणार आहोत. आता ह्या सगळ्यामध्ये काही आपल्याला केस स्टडीज घ्याव्या लागतील, काही चित्र किंवा काही फोटोग्राफ मी इथे आंतरजालाद्वारे तुम्हाला इथे अभ्यासासाठी उपलब्ध करून देईनच. जसं इथे एक छोटेसे आपण केस स्टडी किंवा छोटंसं उदाहरण घेऊया. हे आहे गुगल या कंपनीचं, तुम्ही बघितलंच असेल. जर तुम्ही पहिल्या चित्रात बघितलं तर अशा पद्धतीने काम करणारे कर्मचारी किंवा अशा प्रफुल्लित, उत्साहित वातावरणात काम करणारे कर्मचारी जर आनंदी असतील तर ते निश्चितच त्याची कार्यक्षमता वाढेल, आणि वेगवेगळ्या संस्कृतींमधून आलेले असले तरी सुद्धा एकत्रितरित्या त्यांची क्षमता, कार्यक्षमता ही निश्चितच कंपनीला ही प्रगतीपथावर घेऊन जाते. त्याचं हे निश्चित खूप चांगलं उदाहरण आहे. तुम्ही बघू शकता इथे की वेगवेगळ्या फक्त ऑफिस डेकोरमुळे सुद्धा आपल्याला एक त्याच्यामध्ये उत्साह किंवा एक उल्हास असा हा दिसून येईल. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींनी मध्ये जर कर्मचाऱ्यांच्या कम्फर्टकडे किंवा त्यांच्या
अतिशय चांगल्या पद्धतीच्या वर्तणुकीसाठी आपण घेतलेल्या विशेष प्रयत्नांची जाण जर कर्मचाऱ्यांना झाली तर निश्चितच आपल्या पूर्ण अशा संस्थेच्या विकासासाठी सातत्याने कार्य करतील. आता ह्या उदाहरणाबरोबरच आजचा आपला हा भाग आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात परत भेटू पुढच्या मंगळवारी. धन्यवाद.